असिंक अवेट आणि प्रोटोटाइप असिंक अवेटचं काम काय असतं? ज्या ठिकाणी आपण प्रॉमिस यूज करतो किंवा ज्या ठिकाणी प्रॉमिस यूज होतं आणि ज्या ठिकाणी प्रॉमिस रिटर्न होतं त्या ठिकाणी आपण असिंक अवेटचा यूज करू शकतो. नॉर्मली लेट्स से की मला आता फेच एपीआयचा यूज करायचा आहे आणि आय वॉन्ट टू फेच द डेटा द स्पेसिफिक URL. जस्ट गिव्ह मी सेकंद. ठीक आहे. नॉर्मली ज्यावेळेस मला प्रॉमिस यूज करायचा, हाऊ कॅन आय यूज द प्रॉमिस हिअर टू फेच द डेटा? चला सांगा मला आता. आपण प्रॉमिस केल्यावर प्रॅक्टिस. एक व्हेरिएबल घेतो सर आपण लेट ठीक आहे. कॉन्स्ट डेमो. ओके. इक्वल्स टू फेच आणि फेचच्या मध्ये आपण काय पास करतो? URL. URL पास करतो. ओके. लेट्स सी. URL आपण URL पास केली. ठीक आहे. आता हे फेच रिटर्न काय करत असतं? व्हॉट इज दिस डेमो नाव? प्रॉमिस. राईट. डेमो इज अ प्रॉमिस. म्हणजे सपोज आपण कसं काम करू शकतो? डेमो डॉट देन आपलं फंक्शन, ह्या फंक्शन मध्ये येणार रिस्पॉन्स आणि आपण रिस्पॉन्सला काय करतो खाली परत रिटर्न. रिटर्न करतो इन द फॉर्मॅट ऑफ. जेस आता जेसन. इथून डॉट देनचा यूज करून आपण काय केलं की रिस्पॉन्सला रिटर्न केलं, रिटर्न रिस्पॉन्स डॉट जेसन. रिस्पॉन्स डॉट जेसनचं रिटर्न टाईप काय असतं मग? व्हॉट इज दिस रिटर्न रिस्पॉन्स डॉट जेसन? व्हॉट इज दिस? अगेन काय रिटर्न करतं आपल्याला? प्रॉमिस. ऑब्जेक्ट. प्रॉमिस रिटर्न करतं. यू कॅन सी हिअर राईट. आपण जर चेक केली तर पाहू शकतो की प्रॉमिस रिटर्न करतं आपल्याला. नाव डॉट अगेन देन डेटा आणि फक्त आपण काय करतो लॉग डेटा. ठीक आहे. हा ठीक आहे. सो दिस इज हाऊ द डेटा इज फेच फ्रॉम द URL. ठीक आहे. इथं आपल्या फेच काय करतो? रिटर्न करतो प्रॉमिस. इथे एक प्रॉमिस रिटर्न केलं आपण डेमो नावाचं. डेमो डॉट देन केला आपण रिस्पॉन्सला. रिस्पॉन्स नंतर त्याचा रिस्पॉन्स आपण रिटर्न केला खालच्या प्रॉमिस चेनिंग मध्ये इन द फॉर्मॅट ऑफ रिस्पॉन्स डॉट जेसन. नंतर त्याला आपण खाली लॉक केलं. हे सगळ्यांना गोष्टी कळलेल्या आहेत. आय थिंक याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही प्रॅक्टिस केली ना आपल्यावर. येस सर. येस हा सर. आता असिंक अनअवेट काय करतं? यू जस्ट रिमेंबर वन थिंग. जिथंही प्रॉमिस रिटर्न होतं त्या ठिकाणी फक्त आपल्याला अवेट टाकायचं आहे. एक फंक्शन आणि फंक्शनला फक्त असिंक नाव टाकायचं आहे. लेट्स से की मला आता सेम गोष्ट फंक्शनला फेच करायचं आहे असिंक अवेटचा यूज करून. डेमोच्या ऐवजी मला काय करायचं आहे? फेच डेटा नावाचं एक फंक्शन घ्यायचं आहे. लेट्स से फंक्शन फेच डेटा. दिस इज माय फंक्शन. आता मला काय करायचंय? फक्त त्याच्यामध्ये असिंक आणि अवेटचा यूज करायचा आहे. प्रॉमिसचा यूज करून ऑफकोर्स यू कॅन डू द थिंग्स बट प्रॉमिस यूज करायला थोडं डॉट देन वगैरे यूज करावं लागतं. असिंक आणि अवेट सोपं जातं. कसं सोपं जातं? लेट मी जस्ट टेल यू. आता याच्यामध्ये सेम गोष्ट लिहितो मी. नीट लक्ष द्यायला. कॉन्स्ट डेमो इक्वल्स टू फेच. ठीक आहे. लेट मी जस्ट कमेंट दिस आउट. आता हे फंक्शन माझं असिंक आहे. दिस इज माय असिंक फंक्शन. आता हे माझं फंक्शन असिंक आहे याचा अर्थ काय होतो की असिंक्रोनसली आय एम गोइंग टू यूज दिस फंक्शन. आता असिंक्रोनस म्हणजे काय?
की पॅरलली गोष्टी एक्झिक्यूट होतील. इट विल पॅरलली नॉट आपण इट विल नॉट वेट फॉर द स्पेसिफिक इंजन टू की हा कोड एक्झिक्यूट झाल्यानंतर तोच मी कोड पाहिन म्हणून. पॅरलली गोष्टी एक्झिक्यूट करेल, राइट? आता हे तुम्ही असिंग फंक्शन केलं. फंक्शनला फक्त असिंग कीवर्ड टाकलाय. आता अवेट कुठे यूज करायचं असतं माहिती आहे का? ज्या ठिकाणी प्रॉमिस रिटर्न होत असतं, प्रॉमिस. डेमो म्हणजे काय? व्हॉट इज गोइंग टू रिटर्न डेमो? फेच रिटर्न काय करणार आपल्याला? प्रॉमिस. हां, जिथं प्रॉमिस प्रॉमिस तिथं अवेट. अवेट कीवर्ड काय करतो? प्रॉमिस किती स्टेटमध्ये असतं रे? आयदर 3 तीन स्टेट. पेंडिंग, रिझॉल्व्ड और रिजेक्ट. रिजेक्टेड, राइट, परफेक्ट. आपण काय प्रॉमिस मग अवेट काय करतं? जर आपण अवेट यूज केलं, तर इट विल अवेट टिल द फंक्शन इज रिझॉल्व्ह किंवा रिजेक्ट. पेंडिंग स्टेटमध्ये ते फंक्शन घेणारच नाही. एकतर त्याची व्हॅल्यू रिझॉल्व्ह झाली पाहिजे किंवा रिजेक्ट झाली पाहिजे. आयदर केसमध्ये तोपर्यंत तो वाट बघेल. आता याचा अर्थ काय होतो अवेटचा? त्या ठिकाणी स्पेसिफिक ठिकाणी, की एकतर ह्या फेचनं एपीआय मधल्या सगळ्या व्हॅल्यू येतील किंवा एकही व्हॅल्यू येणार नाही. आयदर इट इज गोइंग टू बी रिझॉल्व्ड ऑर रिजेक्टेड. कळते का? अवेट जोपर्यंत प्रॉमिस रिझॉल्व्ह होत नाही किंवा रिजेक्ट होत नाही, तोपर्यंत मी डेमोला व्हॅल्यू असाइन करणार नाही. हा सरळ-सरळ ह्या गोष्टीचा अर्थ होतो. एम आय क्लिअर? येस मग सर. सर सेट टाइम आउट घेता येत नाही का? जसं आपण घेत होतो आणि ते पेंडिंग दाखवत होते तसं? नाही. सेट टाइम आउट तुला काय घ्यायचंय? तुला यू कॅन डायरेक्टली आपण सेट टाइम आउट कशासाठी घ्यायचो, की जिथं आपण फेच एपीआय यूज करत नव्हतो. त्यामुळे आपण फक्त ते इंड्यूस करायला की नाही डेटा डेटा आपल्याला फेच करताना थोडा वेळ लागू शकेल, हे दाखवण्यासाठी फक्त आपण सेट टाइम आउट घेत होतो. व्हाय डू यू वॉन्ट टू यूज द सेट टाइम आउट? ज्यावेळेस तुकडे फेच एपीआय ऍक्च्युअली डेटा फेच करतेस तू. हा, ओके सर. ठीक आहे. आता मी काय केलं तर मग डेमोला अवेट करून फेच एपीआयचं व्हॅल्यू दिली. आता डेमोचं प्रॉमिस आहे. अवेटचा अर्थ काय होतो, की इट्स व्हॅल्यू इज गोइंग टू बी आयदर रिझॉल्व्ह ऑर रिजेक्टेड. हे पहिल्या प्रॉमिसला आपण अवेट यूज केलं. मग सेकंड प्रॉमिस आपल्या ह्याच्यामध्ये बघा प्रॉमिसमध्ये आपण डेमो डॉट देन केलं रिस्पॉन्सला. केलं ना? नंतर रिस्पॉन्सला आपण परत रिटर्न केलं रिस्पॉन्स डॉट जेसन मध्ये. म्हणजे ते एक प्रॉमिस रिटर्न झालं आपलं आणि ते एक प्रॉमिस रिटर्न झालं. डॉट देन यूज केलं म्हणजे आपण. ठीक आहे? 2 प्रॉमिस रिटर्न झाले होते आपल्याकडे. राइट? द सेम गोष्ट आपण इथे करणार आहे. कॉन्स्ट डेमोच्या नंतर कॉन्स्ट डेटा इक्वल्स टू अवेट डेमो डॉट जेसन. हा जो वरचा रिस्पॉन्स भेटलाय मला डेमो मध्ये, त्याला मी फक्त कन्वर्ट करतो जेसन मध्ये विथ द हेल्प ऑफ अवेट कीवर्ड. आणि मी फक्त खाली लॉक करतो आता. नाव लेट मी रन द प्रोग्राम. अच्छा सॉरी, एक्झिक्यूटिव्ह केलं ना आपण. ठीक आहे. हे पाहू शकता तुम्ही. याचं रिटर्न टाइप पण काय झालंय? प्रॉमिस व्हॉइड, कारण आपण असिंक यूज केले म्हणून. हे वरची आणि खालची गोष्ट सेमच काम करताय. फक्त दोन्हीमध्ये किती फरक आहे बघा. तुम्ही रिस्पॉन्स यूज केला तर तुम्हाला ते डॉट देन करावं लागतं. असिंक अवेटचं तुम्ही यूज केलं डायरेक्टली यू कॅन यूज द असिंक अवेट. फक्त तुम्हाला फंक्शन असिंक डिक्लेअर करावं लागतं. अँड द मोमेंट और द लाईन यू आर गोइंग टू रिझॉल्व द प्रॉमिस, यू जस्ट हॅव टू यूज द अवेट कीवर्ड. दॅट्स द ओनली थिंग यू टू रिमेंबर. डॉट देनच्या ऐवजी. याच्यात काही प्रॉब्लेम कोणाला? नो सर. सर सेम गोष्ट तुम्ही करू शकता मग फेच नंतर मग तुम्ही पोस्ट करण्यासाठी वगैरे सरळ तुम्ही यूज करू शकता तुम्ही मेथड वगैरे व्हॉटएव्हर मेथड देऊन तुम्ही लेट्स से पोस्ट टाकली मी, त्यानंतर टाकलं हेडर्स, टाकलं आपण कंटेंट आहे. कंटेंट टाइप वगैरे टाकलं, बॉर्डर टाकली, जेसन स्ट्रिंग करून तुम्ही बॉर्डर टाकली. यू कॅन डू इट ऑन युअर ओन की पोस्ट वगैरे करताय. आय होप सगळ्यांनी तुम्ही फेच एपीआयचा यूज करून केलं ते सगळ्या गोष्टी, त्यामुळे आय एम नॉट गोइंग टू टेक इट. हो सर, फक्त सेमच आहे, फक्त इथं असिंक आणि अवेट यूज करायचं ना? काय काय म्हणली श्रेया?
प्रॉमिस मध्ये काल परवा जसं केलेलं सेम तसंच, फक्त इथं सिंक आणि अवेट आणि फंक्शन मध्ये एक्झॅक्टली घेतलं. असिंक अवेट फक्त प्रॉमिसचं नेक्स्ट अपडेटेड व्हर्जन आहे. यूज करण्यासाठी सोपं जावं म्हणून केलेलं आहे. द मोमेंट यू आर गेटिंग द प्रॉमिस त्या ठिकाणी तुला फक्त अवेट यूज करायचं आहे. डॉट देन वगैरे यूज करायची गरज पडत नाही मग. कारण ते बाय डिफॉल्ट काय करतं अवेटचा वरतं सॉरी अवेटचा अर्थ काय होतो की जोपर्यंत ह्या गोष्टीचं प्रॉमिस एक तर रिझॉल्व्ह होत नाही किंवा रिजेक्ट होत नाही तोपर्यंत आय एम गोइंग टू वेट. म्हणजे तो पेंडिंग स्टेटमध्ये घेतच नाही. एक तर रिझॉल्व्ह झालं पाहिजे किंवा रिजेक्ट झालं पाहिजे. आयदर आय एम गोइंग टू गेट ऑल द डेटा और नथिंग ॲट ऑल. ओके सर. त्याच्यामध्ये जर तुला एरर हँडल करत असेल तर सिंपल गोष्ट आहे. आपलं सेम जावाची कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये हे ट्राय करा. ट्राय आणि कॅच ब्लॉक. सिंपल. हे ट्राय आहे. याच्यामध्ये फक्त कॅच. जर एखादा एरर आला असतं. लेट्स सी मी एरर एखादा आला आणि आपण नंतर रन केलं परत. एरर नॉट फाउंड. बाय डिफॉल्ट जर आपण फक्त डेटाला जर तुम्ही काय केलात की इथल्या डेमोला जरी प्रिंट केलात ना डेमोला प्रिंट केल्यानंतर काय उत्तर येईल रे? डेमो मध्ये फक्त डेटा येईल का आपल्याकडे का बाकीच्या गोष्टी पण येतील? डेमो मध्ये बाकीच्या गोष्टी पण. बाकीच्या गोष्टी पण येतील. त्याला फक्त आपण कन्वर्ट जेसन मध्ये कशामध्ये विथ हेल्प ऑफ जेसनचा यूज करून काय करतो कन्वर्ट करतो. आपल्याला जो डेटा हवा डेटाच्या फॉर्मॅटमध्ये. तर तुम्हाला अवेट यूज करायचं असेल तर यू हॅव टू रिमेंबर वन थिंग त्या फंक्शनला आपल्याला असिंक असं डिक्लेअर करावं लागेल. जेणेकरून मग ते प्रॉमिस रिटर्न करतं आपल्याला. ठीक आहे काही प्रॉब्लेम कोणाला? नो No, सर. sir. ठीक आहे. आपल्याला आता पुरटेप बघायचं आहे. पुरटेप ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. जी की आपल्याला पुरटेबल इनहेरिटन्स मध्ये कामाला येणार आहे समजा. ते काय असतं काय नाही. लेट्स ट्राय टू सी इट. ओके. माझ्याकडे एक मी अरे घेतलाय. आणि मी काय केलं फक्त इंडेक्स डॉट टू एचटीएमएल मध्ये प्रोटोटाइपला मी काय केलंय जस्ट एम्बेड केलंय. सो आय एम गोइंग टू रन दिस. लेट मी जस्ट रन दिस. ठीक आहे. लेट्स से नाउ आय हॅव क्रिएटेड वन अरे. मी अरे डिक्लेअर केलाय. आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही आपले जे अरेचे मेथड्स आहेत डॉट मॅप किंवा लेट्स से अरे डॉट फॉर इच व्ही लॉग व्ही थोडी क्लिशी कन्सेप्ट नेट लक्ष द्या थोडस. ठीक आहे. आता आपल्याला पाहू शकतो आपण की आपण एक अरे डिक्लेअर केलाय आणि अरे मधले आपल्याला काय बाय डिफॉल्टचे मेथड्स आहेत फॉर रिच मॅप फिल्टर वगैरे ते आपण हे करतो ऍक्सेस करतोय विथ द हेल्प ऑफ विच ऑपरेटर डॉट ऑपरेटर. डॉट ऑपरेटर राईट एक्झॅक्टली. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की एखाद्या गोष्टीचे समजा आपल्याला आता ह्या अरेचा पॅरेंट कन्स्ट्रक्टर कोणता आहे ARR चा हा काय आहे बेसिकली ARR.
ARR काय आहे? रेफरन्स इन्स्टन्स आहे. इन्स्टन्स इट इज अ इन्स्टन्स. कोणत्या कन्स्ट्रक्टरचा इन्स्टन्स आहे आपला ARR? अरे राईट, ॲरे. ह्या ॲरेचा आपला हा इन्स्टन्स आहे हे जावास्क्रिप्ट इंजिनला कळलं. आपण न सांगता पण न्यू ॲरे तयार करता पण कारण फक्त आपण स्पेसिफिक दोन हे घेतलेत कर्ली ब्रेसेस आणि त्यामध्ये व्हॅल्यू टाकले. जस्ट जस्ट अ सेकंद. कुठे गेलं? हां, ठीक आहे. आता हे आपलं बेसिकली ARR मध्ये आपण 2 व्हॅल्यू घेतलेत आणि तो बाय डिफॉल्ट आपल्याला ॲरे आहे म्हणून असं जावास्क्रिप्ट इंजिननं अझ्युम केलंय. तर नीट लक्ष द्या. आता एखाद्या गोष्टीमधल्या जर आपल्याला मेथडचा ॲक्सेस घ्यायचा असेल, तर आपल्याला काय करावं लागतं रे? लेट्स से की फॉर ईच मेथड हे ॲरेमध्ये आपण डिक्लेअर केली आहे का ARR मध्ये? नाही, ते आहे कुणाची? अरेची. ॲरेची आहे. स्टिल आपण त्या गोष्टीला ॲक्सेस करतोय. मग आता एक फॉर अ मोमेंट जावामध्ये आन्सर द्या मला. जर एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या मेथड्सला किंवा प्रॉपर्टीना ॲक्सेस करू शकते, त्याला आपण काय म्हणतो? व्हॉट काइंड? इनहेरिटन्स. एक्झॅक्टली, इनहेरिटन्स. सो दिस इज नथिंग बट द इनहेरिटन्स इन जावास्क्रिप्ट. दिस इज द ओन्ली वे. प्रोटोटाइप इनहेरिटन्स म्हणतात त्याला. प्रोटोटाइप म्हणजे काय हे आपण पाहू आता आणि इनहेरिटन्स म्हणजे काय हे पाहू आपण आणि कसं काम करतं, प्रोटोटाइप्सची चेनिंग कशी असते आणि शेवटला नल पर्यंत कसं जातं ते लेट्स सी इट. आता लेट ARR इक्वल टू SRT MST हे नावाचा आपण एक ॲरे तयार केलाय आणि त्याच्यामधल्या मेथड्स आहेत. सो लेट्स गो टू आवर इन्स्पेक्ट पेज कन्सोल जे आपण इन्स्पेक्ट केलं होतं ते. आता हे तुम्ही पाहू शकता आपल्याकडे ARR नावाचा ॲरे आहे इथं आणि जर मी याला लॉक केलं इथं लेट्स से किंवा ARR हां, आपल्याकडे ARRचा ॲरे आला आहे. ज्यामध्ये 2 व्हॅल्यू आहेत SRT आणि MST. लेंथ आहे 2. 0 नंबरला SRT आहे, 1 नंबरला MST आहे, लेंथ 2 आहे आणि तुम्हाला दिसतं का प्रोटोटाइप? हे प्रोटोटाइप. येस सर. येस. हां, ह्याला मी परत एक्सपांड केलं तर आणखी एक प्रोटोटाइप असणार आहे माझा खाली इथं. इथं प्रोटोटाइप आहे, तो आहे ॲरेचा. खाली जो आहे, तो आहे ऑब्जेक्टचा. आणखी एक प्रोटोटाइप असेल इथं मग शेवटचा प्रोटो, तो असेल स्पेसिफिक इन्स्टन्ससाठी 0. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला आता कळणार नाहीत. आय विल जस्ट टेल यू. आता फक्त सध्या प्रोटोटाइपकडे पहा. प्रोटोटाइप ऑब्जेक्टमध्ये कन्स्ट्रक्टर आहे, हॅज ओन प्रॉपर्टी आहे, प्रोटोटाइप आहे आणि प्रोटोटाइप ॲरेमध्ये ॲट, कॉनकॅट, कन्स्ट्रक्टर, कॉपी विदिन इंटरेस्ट, एव्हरी, फील्ड, फाइंड. तर ह्या प्रोटोटाइपमध्ये सगळ्या मेथड्स आहेत ॲरेच्या. कळतंय का तुम्हाला? त्या सगळ्या मेथड्स आहेत. थोडं क्लिशे कन्सेप्ट आहे. डोक्यातून थोडंसं डोक्याचा भुगा होऊ शकतो. बेअर विथ मी प्लीज. ठीक आहे. तर ह्या ॲरेला आपण डिक्लेअर केल्यानंतर ह्याच्यामध्ये एक प्रोटोटाइप आहे. त्या प्रोटोटाइपमध्ये जे ओरिजिनल ॲरे आहे, आपला कन्स्ट्रक्टर, त्याच्यात सगळ्या मेथड्स अवेलेबल आहेत. जे आपण दिले नव्हते बाय डिफॉल्ट. कळतंय का? येस सर. हां. आणि त्याच्यामध्ये एक आणखी एक ॲरे आहे. आणखी एक प्रोटोटाइप आहे. तो आहे ऑब्जेक्टचा आणि त्याच्यानंतर जे व्हॅल्यू आहेत, तो ऑब्जेक्टची व्हॅल्यू आहेत सगळ्या समजा. तर ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवतो फक्त कसं काम करतं ते. आता ARR डॉट प्रोटो. आता हे प्रोटो म्हणजे काय असतं? तर आपल्याला स्पेसिफिक इन्स्टन्सचा प्रोटोटाइप चेक करण्यासाठी आपण त्याला हिट करू शकतो. आता हे लक्षात घ्या. हां, आता हे कोणतं व्हॅल्यू आहेत? आता आपण प्रोटोटाइप पाहिलं होतं. हा कोणाचा प्रोटोटाइप आहे? आता आपण पाहिलं होतं. ॲट, कॉनकॅट, एव्हरी, फील्ड, फिल्टर, फाइंड. अरे अरेचा. अरे ॲरेचा आहे, राइट? ठीक आहे. आता मी सेम गोष्ट आणखी एकदा करतो. ARR डॉट प्रोटो डॉट प्रोटो दोनदा केलं. आता हा कोणता प्रोटोटाइप होता? कन्स्ट्रक्टर हॅज ऑन प्रॉपर्टी, प्रॉपर्टी इन्व्हेबल. हा कुणाचा होता? ऑब्जेक्ट ऑब्जेक्टचा, राइट. म्हणजे मी एकदा जर केलं, तर ते कुणाचा प्रोटोटाइप ओपन करतंय? अरेचा ॲरेचा. अरेचा. कारण ARR ॲरे आहे. आपण ॲरे म्हणून घेतलं म्हणून त्याला.
जर त्याला दोनदा आपण हिट केलं तर ते कुणाचं ओपन करतं? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा. आपण जावास्क्रिप्ट मध्ये म्हणतो ना बेसिकली एव्हरीथिंग इज ऑब्जेक्ट. Yes, sir. दिस इज द फॉर्मॅट. हा, आणि आता आणखी जर मी तिसऱ्यांदा केला आता ARR डॉट प्रोटो डॉट प्रोटो डॉट प्रोटो. आता जर पहिल्या याच्यामध्ये ARR ॲरेचा ओपन होतो, दुसऱ्यामध्ये ऑब्जेक्टचा, तिसऱ्यामध्ये येतं नल. हा जो नल असतो ना, दिस इज द एंड. ह्याला एंड होतो. प्रोटोटाइप जी चेनिंग होते आपली, ह्या नलला एंड होते. म्हणजे ॲरेचा पहिला फोटो घेतल्यानंतर मी ॲरेच्या कन्स्ट्रक्टर मध्ये गेलो, दुसऱ्या फोटोमध्ये ऑब्जेक्टच्या प्रोटोटाइप मध्ये गेलो, आणि तिसऱ्या फोटोमध्ये जे काही नव्हतंच त्याच्यामुळे मी कुठे गेलो? आय वेंट टू नल. म्हणजे याचा अर्थ कसा होतो? लेट मी गो टू द VS कोड. लॉग ARR डॉट प्रोटो इक्वल्स टू array डॉट प्रोटोटाइप. जर मी रन केलं तर व्हॅल्यू ट्रू येते. ह्या ॲरेचा जो प्रोटोटाइप असतो तर बेसिकली प्रोटोटाइप म्हणजे काय? आता प्रोटोटाइप म्हणजे रिअल वर्ल्ड मध्ये म्हणजे काय असतं प्रोटोटाइप? तुम्हाला प्रोटोटाइपचा अर्थ म्हणल्यानंतर काय कळतं? लेट्स से मला काय करायचंय आता, एक हॅव टू क्रिएट वन, आपलं ना, आपण एक कारागीर आहे, आपण क्राफ्ट्समन आहे, आणि आपल्याला एक काय करायचं, एक वस्तू तयार करायची आपल्याला. तर आपण काय करतो, तुला अगोदर एक प्रोटोटाइप तयार करतो, राईट? त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू असतील आपल्या, सगळे हे असतील, त्याच्या गोष्टी असतील, कलर असेल, हे असेल, ते असेल. आणि ह्याला आपण नंतर ना सांगतो की दिस इज माय प्रोटोटाइप, आणि ह्याच्यानंतर आपण त्याच्या सगळ्या गोष्टी परत तयार करतो. प्रोटोटाइप म्हणजे बेसिकली आपण काय तयार करतो, एक सॅम्पल तयार करतो. पण जावास्क्रिप्ट म्हणजे प्रोटोटाइप म्हणजे काय असतं? लेट्स से जर मी एक ॲरे डिक्लेअर केलाय, तर ॲरेच्या प्रोटोटाइप मध्ये ॲरेच्या सगळ्या मेथड असतात. जर मी फंक्शन डिक्लेअर केलाय, तर फंक्शनच्या प्रोटोटाइप मध्ये सगळे फंक्शनचे मेथड असतात. आणि जर मी ऑब्जेक्ट तयार केलाय, तर तो ऑब्जेक्टचा प्रोटोटाइप असेल, ज्याच्यामध्ये सगळ्या मेथड्स वगैरे असतील माझ्या ऑब्जेक्टच्या, डिफाईन प्रॉपर्टीज, ओन प्रॉपर्टी डिस्क्रिप्टर एक्सेट्रा वगैरे. आणि हे बाय डिफॉल्ट प्रत्येक गोष्टीला जावास्क्रिप्टमध्ये प्रोटोटाइप असाइन होत असतो, वेदर यू वॉन्ट टू गिव्ह इट ऑर नॉट. नॉट एन इश्यू. तुम्ही द्या किंवा न द्या, बाय डिफॉल्ट प्रोटोटाइप त्याला अटॅच होतो. आता आपण ARR प्रोटोटाइप दिला नव्हता, तर स्टील आपण जाऊन पाहिलं पाठीमागं की आपलं प्रोटोटाइप अटॅच झाला होता बॅकएंडला ऑटोमॅटिक कन्सोलमध्ये. आणि विच इज नथिंग बट द प्रोटोटाइप ऑफ कन्स्ट्रक्टर. बाय डिफॉल्ट ॲरेचा जो कन्स्ट्रक्टर आहे ना, तो प्रोटोटाइप आहे. जे आपण लक्षात घ्या, हे प्रोटोटाइप जे यूज करतो आपण, ते करतो कन्स्ट्रक्टर साठी. म्हणजे हे प्रोटोटाइप कुठे यूज करतो आपण? ॲरे, फंक्शन आणि ऑब्जेक्ट, ह्या कन्स्ट्रक्टर साठी आपण यूज करतो प्रोटोटाइप. आणि ह्यांचा यूज करून जे आपण इन्स्टन्स तयार करणार आहोत, ARR, ऑब्जेक्ट वन, एम्प्लॉई, फंक्शन डेमो वगैरे, त्यासाठी यूज करतो आपण प्रोटो. कळलं? येस सर. म्हणजे बेसिकली ARR काय आहे? आपला इन्स्टन्स आहे. तर ARR डॉट प्रोटो यूज करतो आपण, इक्वल्स टू जे आपलं कन्स्ट्रक्टर आहे डॉट प्रोटोटाइप साठी. कन्स्ट्रक्टर वरती तुम्हाला बाय डिफॉल्ट प्रोटोटाइपच यूज करावं लागतं, प्रोटोटाइप. आणि इन्स्टन्स वरती प्रोटो यूज करावं लागतं. ठीक आहे? इज देअर एनी इश्यू आतापर्यंत प्रॉब्लेम? तर हे यूज कुठं होतं? हा, यूज कुठं होते बघू आपण. तुम्हाला प्रॉब्लेम आहे का आता? No, sir. हा, ठीक आहे. आता मला काय करायचंय, आय वॉन्ट टू राईट वन फंक्शन इन टू ARR. मला काय करायचं, ARR मध्ये एक फंक्शन लिहायचं आहे, आणि त्यामध्ये मला एक नवीन कस्टम व्हॅल्यू यूज करायचं, कस्टम फंक्शन लिहायचं आहे मला. आणि त्याचा यूज करून मला काय करायचं आहे, आय वॉन्ट टू प्रिंट द व्हॅल्यूज ऍट द फर्स्ट इंडेक्स. मला पहिल्या इंडेक्सला जी व्हॅल्यू आहे SRT 0th इंडेक्सला, ते प्रिंट करायचं आहे. तर आता कसं करतो मी, ARR डॉट प्रोटो. आता हे सगळे फंक्शन वगैरे आहेत किंवा सगळे व्हॅल्यू आहेत, कशामध्ये आहेत रे? ह्या प्रोटोमध्ये आहेत, राईट? आपण पाहिलंय.
पाहिलं का नाही? पहिल्यांदा जर आपण प्रोटो रन केलं तर मला ऍरेचा भेटतो, दुसऱ्यांदा केलं, दोनदा केलं तर ऑब्जेक्टचा भेटतो आणि तीनदा केलं तर नल भेटतं. म्हणजे या प्रोटोमध्ये सगळ्या व्हॅल्यू आहेत, आपण इथं पाहू शकतो. ARR डॉट प्रोटो तर रन केलं मी, तर यू कॅन सी की ही व्हॅल्यू ऍड, कॉनकॅट, कन्स्ट्रक्टर, कॉपी विदिन एनव्ही, फिल, फिल्टर हे सगळ्या व्हॅल्यू आहेत आपल्या, राईट? आता मला ह्याच्यामध्ये एक कस्टम मला एक मेथड ऍड करायचं आहे. लेट्स से आय वॉन्ट टू ऍड वन शो नावाचा एक मला मेथड ऍड करायचा आहे. मेथड म्हणजे बेसिकली हे फंक्शन आणि त्यामध्ये मी काय लॉग करतोय, लॉग ARR डॉट ऍड 0. आता ह्या प्रोटोटाइप मध्ये मी काय ऍड केलं रे, एक शो नावाचं फंक्शन ऍड केलंय का नाही? येस सर. ज्याच्यामध्ये मी Yes, sir. स्पेसिफिक 0th इंडेक्सची व्हॅल्यू प्रिंट करतो यासाठीची. आता मी ARR जर डॉट केलं तर ऍड, कॉनकॅट, एंट्री, फिल, फिल्टर, फ्लाइट सगळ्यांचं येतं. Yes, sir. आणि जर मी शोला हिट केलं आता आणि मी जर रन केलं, आलं यासाठी. Yes, sir. येस. म्हणजे रन टाइम मध्ये डायनामिझम, रन टाइम मध्ये मी काय करतोय, ह्याच्या प्रोटोटाइपला मॉडिफाय करतोय. आय एम चेंजिंग द व्हॅल्यूज, स्पेसिफिक फंक्शन ऍड करतोय, स्पेसिफिक मेथड लिहितोय मी. ज्या मेथड आपण लिहितोय तो फाइंड झिरो, फाइंड ऑल, फ्लॅट मॅप ह्यांचं लॉजिक असं कोणतरी ऍड केलेलं आहे, राईट? ऍरे डॉट प्रोटोटाइप डॉट स्पेसिफिक मेथड वगैरे ऍड करण्यात आलेली. त्याचा यूज करून आपण डायनामिझम रन टाइम मध्ये आपल्या स्पेसिफिक ऍरेला वगैरे मॉडिफाय करू शकतो. ही गोष्ट कळतं सगळ्यांना? येस सर. याचा यूज कळलं? कोण विचारलं होतं मला यूज? कळलं सर. आणि पोर्टेबल इनहेरिटन्स ऍक्च्युली इम्पॉर्टंट कशासाठी आहे माहिती आहे का? इनहेरिटन्स मध्येच फक्त use होतं Java. हे कसं ते आपण पाहणार होतो अगोदर. इथपर्यंतच्या गोष्ट कळल्या सगळ्यांना? लेट स्टार्ट विथ द ऑब्जेक्ट नाऊ. आता ऑब्जेक्टला आपण यूज करू. तर लेट मी क्रिएट वन ऑब्जेक्ट. स्टुडंट नावाचा ऑब्जेक्ट तयार केला मी. लेट्स से नेम. ठीक आहे. आता मी स्टुडंट नावाचा एक ऑब्जेक्ट तयार केलाय. त्याच्यामध्ये मी एक व्हॅल्यू दिलेली आहे, राईट? आता जर मी गेलो आपल्या कन्सोलला आणि लेट मी रन दिस. आपलं नाव स्टुडंट आहे ना रे? येस सर. स्टुडंट, ओके. स्टुडंट डॉट प्रोटो. तर मला प्रोटो भेटला, जो की कुणाचा आहे? ऑब्जेक्टवरून आपल्याला कन्स्ट्रक्टरवरून कळतं. कुणाचा प्रोटोटाइप भेटला आपल्याला? ऑब्जेक्ट. कारण आपलं स्टुडंट काय आहे? ऑब्जेक्ट. हा. आता दोनदा रन केलं, दोनदा मी प्रोटोला ऍक्सेस केलं, तर काय येईल आउटपुट? कोणत्याही प्रोटोटाइप चेनिंग मध्ये शेवटचा प्रोटोटाइप कोणाचा असतो? नल. ऑब्जेक्ट. शेवटचा ऑब्जेक्ट असतो. आणि जर मी ऑब्जेक्टच्या मध्ये आणखी एकदा प्रोटोटाइप यूज केलं तर मला आउटपुट काय भेटणार आहे? नल, विच इज नथिंग बट द एंड ऑफ द प्रोटोटाइप चेन. जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत आपण प्रोटोटाइप पाहू शकतो. ठीक आहे. Yes, sir. येस. आणि जर ह्या प्रोटोटाइप मध्ये एखादी गोष्ट डिफाईन्ड नसेल आपल्या ऑब्जेक्टच्या, तर आपल्याला आउटपुट मध्ये अनडिफाईन्ड भेटतं. आता ते कसं भेटतं? लेट्स ट्राय इट. लेट्स डू इट. आता मला काय करायचं, या स्टुडंट मध्ये मला एक प्रोटोटाइप मध्ये एखादी गोष्ट आहे जे मला ही केलीच नाही मी. लॉग स्टुडंट डॉट डेमो.
मी लॉ केलं ह्याला, डेमो नावाचं फंक्शन लिहिलं आणि मी रन केलं ह्याला. हे काय म्हणतं, डेमो इज नॉट डिफाईन्ड, डेमो इज नॉट अ फंक्शन. ओके, ठीक आहे. स्टुडंट डॉट डेमो, हा अनडिफाईन्ड, सॉरी. आता स्टुडंट डॉट डेमो, तर स्टुडंट नावाच्या आपल्या ऑब्जेक्टमध्ये मी कुठली प्रॉपर्टी ऍक्सेस करायचा प्रयत्न करतोय? अनडिफाईन्ड. प्रॉपर्टीज नाव काय? डेमो. डेमो आय एम ट्राइंग टू ऍक्सेस फ्रॉम द स्टुडंट प्रोटोटाइप. जे की आहे का माझ्याकडे? नो. हा, तर मग आपल्या आउटपुटमध्ये काय भेटलं? अनडिफाईन्ड. अनडिफाईन्ड भेटलं. नाउ लेट्स ऍड द डेमो प्रॉपर्टी इन द स्टुडंट प्रोटोटाइप. मी याला काय करतो? ऍड करतो. स्टुडंट डॉट प्रोटो डॉट डेमो इक्वल्स टू लेट्स से पुणे ऍड केलं आणि हीच गोष्ट मी आता परत रन करतो. आउटपुट मध्ये काय आलं? टू लेट. पुणे आलं. डायनॅमिक रन टाइमला मी काय केलं? त्याचं प्रोटोटाइप चेंज केलं, त्यामध्ये डेमोला ऍड केलं. परत येस सर. ओके, ठीक आहे. आतापर्यंत आता हे आपण ऑब्जेक्टचं प्रोटोटाइप बघतोय, ठीक आहे. आपण ऑब्जेक्टचं प्रोटोटाइप चेक करतोय आता. आता माझ्याकडे स्टुडंट नावाचा एक ऑब्जेक्ट आहे, त्याचा हा प्रोटोटाइप आहे माझ्याकडे स्पेसिफिक. त्याच्यामध्ये आपण डेमो पण ऍड केलं, पुणे दिलं. लेट्स से मी आता आणखी एक ऑब्जेक्ट तयार केला, लेट स्टुडंट 2 नावाचा, आणि त्यामध्ये मी फक्त टाकलं नेम. अर्थाच्या वेळी टाकू आपण लेट्स दीपक. याच्यामध्ये एक फंक्शन पण लिहू आम्हाला ना. लेट्स से शो नावाचं फंक्शन आहे माझ्याकडे. ठीक आहे. आता मी स्टुडंट मध्ये काय केलं, प्रॉपर्टीज घेतल्या आणि एक फंक्शन घेतलं आणि त्याच्यामध्ये एक प्रोटोटाइप डेमो ऍड करून मी काय केलं, पुण्याला ऍड केलं. दिस इज हाऊ इट्स गोइंग टू बी नाऊ. ते मी एक स्टुडंट 2 तयार केला आणि स्टुडंट 2 मध्ये मी फक्त एक दीपक नाव टाकलं. आता मी काय करू शकतो माहिती आहे का? ह्या स्टुडंट 2च्या प्रोटोटाइपला ह्या स्टुडंट 1चा प्रोटोटाइप मी असाइन करू शकतो. ते कसं करू शकतो? तर देयर इज अ वन सिंपल वे. त्याचा यूज करून आपण काय करू शकतो? कुठे गेलं रे? also gets modified. You can assign the prototype of one object to another object. आपण एका ऑब्जेक्टचा प्रोटोटाइप हा दुसऱ्या ऑब्जेक्टला आपण असाइन करू शकतो. द सिंपल वे. कोणता? की ऑब्जेक्ट डॉट सेट प्रॉपर्टी प्रोटोटाइप. दोन गोष्टी करायच्यात फक्त आपल्याला. आता मग स्टुडंट काय आहे? ऑब्जेक्ट आहे. डॉट सेट प्रोटोटाइप ऑफ. त्याच्यामध्ये बेसिकली प्रोटोटाइप कुठला आहे आपल्याला? ह्या स्टुडंट 2 ला कोणाचा सेट करायचा आहे? स्टुडंट 1 चा करायचा आहे. स्टुडंटचा. आता जितक्या गोष्टी स्टुडंट मध्ये जितक्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी कोणामध्ये ऍक्सेसिबल होणार आहेत आता? स्टुडंट 2 मध्ये. कारण आपण ह्या स्टुडंट 2 चा जो प्रोटोटाइप आहे, तो कोणता सेट केलाय आपण? स्टुडंटचा सेट केलाय. म्हणजे याचा अर्थ काय होतो? लेट मी जस्ट लॉग स्टुडंट 2 डॉट शो. तर मी आता लॉग केलं दीपक फ्रॉम पुणे. आता हे स्टुडंट 2 डॉट शो ह्याच्यामध्ये दीपक फ्रॉम पुणे ह्याच्यामध्ये आपण कुठलं फंक्शन लिहिले का रे आपण स्टुडंट 2 मध्ये? सर. हे फंक्शन कशामध्ये आहे? स्टुडंट मध्ये आहे. फक्त त्याचा प्रोटोटाइप जो आहे तो आपण सेट करतोय स्टुडंट 2 ला. कुणाचा? स्टुडंटचा. किंवा सेम वे जर लेट मी सिम्पली डायरेक्ट असं करू शकतो. लेट सी स्टुडंट 2. आय नो ही गोष्टी थोड्या कन्सेप्च्युअल डिफरंट अवघड आहेत, बट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. थोडेही अवघड नाही आहेत. यू जस्ट हॅव टू फोकस लिटल बिट. हा, ठीक आहे. हे तुम्हाला अवघड चालेल ना? सिम्पल वे. स्टुडंट 2 चा जो प्रोटोटाइप आहे आपला, तो कोणा सेट केलाय आपण फक्त?
हॅलो, काय सर? स्टुडंट टूचा जो प्रोटोटाइप आहे आपला डॉट प्रोटो, हा कुणाचा सेट केलाय आपण? स्टुडंटचा. स्टुडंटचा केलाय. त्याच्यामुळे हे फंक्शन जे शो आहे तो कुठला आहे? स्टुडंटचा आहे. जे की आपण कॉल कशावर करतोय? स्टुडंट टू वर करतोय राईट? येस सर. हा. तर ह्याला म्हणतात व एका ऑब्जेक्टचा प्रोटोटाइप आपण दुसऱ्या ऑब्जेक्टला असाइन करू शकतो. ओके आणि सर. ह्या शो फंक्शन मध्ये काय होतं माहितीये का अगोदर? लेट्स से की मी हे फंक्शन स्टुडंट टू वरती मी शो कॉल केलंय. तर अगोदर जेएस इंजिन काय करतं? स्टुडंट टूच्या प्रोटोटाइप मध्ये चेक करतो शो आहे का? नाहीये शो ह्याच्यामध्ये. स्टुडंट टू मध्ये आहे का रे शो? ओके. ठीक आहे. मला एक फक्त मला पटकन तुम्ही आन्सर द्या आता. मी जितक्या गोष्टी विचारतो तितक्या गोष्टींचं. प्लीज गिव्ह मी द आन्सर. ठीक आहे? माझ्याकडे एक स्टुडंट नावाचा ऑब्जेक्ट आहे. त्यामध्ये काय काय आहेत माझ्याकडे प्रॉपर्टीज आणि फंक्शन्स. नाव सांगा पटपट मला. नेम, नेम, ईमेल, मोबाईल आणि मोबाईल आणि शो फंक्शन. राईट. एक फंक्शन आहे. राईट? त्याच्यामध्ये मी काय केलं मग? एक मी स्टुडंट टू तयार डिक्लेअर केला. त्यामध्ये काय काय आहे फक्त? नेम. नेम. नेम आहे. मग मला काय करायचं होतं? या स्टुडंट टू मध्ये मला स्टुडंटच्या सगळ्या प्रॉपर्टी ऍक्सेस करायच्या होत्या किंवा सगळे फंक्शन मला द्यायचे होते. तर मी काय केलं मग? इनहेरिट केलं स्टुडंटला कुणामध्ये? स्टुडंट टू. विथ द हेल्प ऑफ प्रोटो. कळतंय? आता स्टुडंट मधले जे सगळ्या प्रॉपर्टीज आहेत, हे शो नावाचं फंक्शन म्हणा, नेम, ईमेल, मोबाईल म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये इनहेरिट झाल्या? स्टुडंट टू मध्ये. स्टुडंटमध्ये राईट. आपण आणखी लॉक करून बघू प्रॉपर्टी. ईमेल. आता हे आरती हे स्टुडंट टूचं आहे का स्टुडंटचं आहे? लेट्स सॉरी स्टुडंट टूचं करावं लागेल आपल्याला. स्टुडंटचा. आता स्टुडंट टू मध्ये पण मी चेक केलं तर स्टुडंट टू मध्ये पण सेम येते, आरतीच येते राईट, जे की यायला नको पाहिजे होतं कारण स्टुडंट टू मध्ये फक्त नेम दीपक आहे आपल्याकडे. आपण ईमेल बिमेल दिला होता का इथे? नाही. नो. तर तो स्टुडंट मधून आला ना आपल्याकडे. हो. येस. आपण ह्याला काय केलं बेसिकली इनहेरिट केलं विथ द हेल्प ऑफ प्रोटो. कळतं? येस सर. येस. आता मग मी स्टुडंट टू मध्ये काय केलं? मी शोला कॉल केलं. शोला कॉल केल्यानंतर शो मधून कॉल काय आला पाहिजे? रिटर्न दिस डॉट नेम फ्रॉम दिस डॉट डेमो, म्हणजे आरती फ्रॉम पुणे आलं पाहिजे राईट, कारण आपण डेमो म्हणून येस. पुणे सेट केलंय. पण आपलं उत्तर काय येतं? दीपक फ्रॉम पुणे. तर काय करतं प्रोटोटाइप बेसिकली चेक्स फॉर द स्पेसिफिक व्हॅल्यूज. ह्या प्रोटोटाइपच्या स्टुडंट टूच्या मध्ये आपण गेलो. स्टुडंट टूच्या मध्ये त्याने चेक केलं आहे काही फंक्शन नाहीये. शो फंक्शन स्टुडंट मध्ये आहे. स्टुडंट मध्ये गेलं वरच्या पॅरेंट आपल्या ऑब्जेक्ट मध्ये, तिथे जाऊन त्या फंक्शनला त्यानं कॉल दिलं. फक्त त्यावेळेस दिस डॉट नेम जे आहे हे नेम ओव्हरराईड झालं विथ द हेल्प ऑफ दिस नेम, स्टुडंट टूच्या नेमनुसार. आणि जिथे जर व्हॅल्यू नसतील आपल्या बाय डिफॉल्ट तर ते व्हॅल्यू स्टुडंट मधल्या घेतात ते, आणि जर असतील तर ते व्हॅल्यू ओव्हरराईड करतं. कळतं? येस सर. येस. खूप अवघड वाटत होती गोष्ट, बट आय होप की तुम्हाला या गोष्टी कळतात. जर व्हॅल्यू जर इथं दीपकला मी जर नेम दिलं नसेल आणि जर मी आता शो कॉल केलं स्टुडंट टू मध्ये, तर व्हॉट विल बी द आउटपुट रे? स्टुडंट टू आता ह्या स्पेसिफिक लाईन नंबर 71 चा आउटपुट काय असेल? काय असेल आउट? आरती फ्रॉम पुणे. आरती फ्रॉम पुणे. बाकीच्यांना कळलं का? सर आवाज स्टक झालेला, परत एकदा सांगा. कुठे स्टक झाला होता आवाज माझा? दीपक फ्रॉम पुणे. अच्छा, सगळ्यांना स्टक झाला होता का आवाज? नाही सर. ठीक आहे. मी काय केलं श्रेया माहितीये का? दीपक फ्रॉम पुणे हे कसं केलं आपण? ते स्टुडंट टूच्या मध्ये आपलं एक नेम होतं, तिथं आपण दीपक नाव दिलं होतं. पण शो फंक्शन मध्ये आपण काय करतो? रिटर्न दिस डॉट नेम प्लस फ्रॉम दिस डॉट डेमो. हे जे नेम आहे दिस डॉट नेम, हे काय करतोय आपण? रिटर्न करतोय.
जर आपल्याकडे बट प्रॉब्लेम काय आहे, स्टुडंट मध्ये नेम आरती आहे आपल्याकडे, प्रॉब्लेम म्हणण्याच्या ऐवजी स्टुडंट मध्ये नेम आरती आहे आणि शो फंक्शन आपण स्टुडंट मधून इनहेरिट करतोय स्टुडंट 2 मध्ये. पण द मोमेंट वी कॉल इट ऑन द स्टुडंट 2 डॉट शो, स्टुडंट 2 ज्यावेळेस आपण शो कॉल करू त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, दिस डॉट नेम जे आहे हे दिस डॉट नेम हे बाय डिफॉल्ट ते जो आपला सेकंड ऑब्जेक्ट आहे, इमिडिएट ऑब्जेक्ट त्यातला नेम घेतं, ते ओव्हरराईड करतंय आरतीच्या नावाला. आणि दिस डॉट डेमो जर ह्या स्टुडंट 2 मध्ये डेमोची व्हॅल्यू नसेल तर स्टुडंट 1 मधले घेतं. कारण बेसिकली हे प्रोटोटाइप कसं काम करतंय, अगोदर ऑब्जेक्ट आहे, मग स्टुडंट आहे आणि मग स्टुडंट 2 आहे. दिस इज हाऊ द प्रोटोटाइप इज वर्किंग, राईट? अगोदर आपला ऑब्जेक्ट आहे, त्यानंतर येस स्टुडंट आहे आणि त्यानंतर काय आहे आपला स्टुडंट 2. जर एखादी व्हॅल्यू स्टुडंट 2 मध्ये नसेल तर हा स्टुडंट मधून घेतो, स्टुडंट मध्ये नसेल तर तो ऑब्जेक्ट म्हणून घेतो आणि जर कुठे नसेल तर आउटपुट मध्ये शेवटी काय येतं मग अनडिफाईन्ड येतं किंवा नल येतं. जर मी आता मग दीपकला ओके नेम स्टुडंट 2 ला जर काढलं आणि जर मी शो कॉल केलं स्टुडंट 2 वरती तर आउटपुट मध्ये काय येईल? आरती फ्रॉम एक्झॅक्टली, कारण स्टुडंट 2 मध्ये सगळ्या व्हॅल्यू आपण स्टुडंटच्या इनहेरिट करतोय, त्यामुळे बाय डिफॉल्ट तिथल्या व्हॅल्यूचं घेऊन आपल्याला आउटपुट भेटेल आरती फ्रॉम पुणे म्हणून. सर आपण जे कस्टम फंक्शन तयार करायलो ना इथं आता प्रोटोटाइप मध्ये, ते परमनंटली स्टोअर राहते का प्रोटोटाइप मध्ये? प्रोटोटाइप पण कुठे तयार केलं आपण फंक्शन? म्हणजे हे आपण प्रोटोटाइप तयार केलं ना त्याचं स्टुडंट. हा ते प्रोटोटाइप मध्ये परमनंटली म्हणजे तुझं जे स्कोप आहे तोपर्यंत राहतं. असं होणार नाही की तू इथल्या area मध्ये एखादं फंक्शन ऍड केलं तर अख्ख्या जगामध्ये सगळ्या area मध्ये जाईल. इट डझंट वर्क दॅट वे. ओके. लोकली तुझ्या इथे राहतात आहे. त्याच्यामुळेच आपण ऍडवाइस देतात लोक की मॉडिफाय नका करू. आता आपण ते करून पाहू नाही. आता या फंक्शन मध्ये या ऑब्जेक्टच्या मध्ये आपण एक प्रोटोटाइप ऍड करू आता. एक प्रोटोटाइप मध्ये एक फंक्शन कस्टम फंक्शन ऍड करू. लेट्स से आता मी ऑब्जेक्टचा प्रोटोटाइप आहे माझ्याकडे. ऑब्जेक्ट, आता हे स्टुडंट ऑब्जेक्ट आहे ना आपल्याकडे, राईट? डॉट प्रोटोटाइप डॉट एक डिस्प्ले नावाचं मी काय तयार केलं, एक फंक्शन तयार केलं. फंक्शन लॉग कस्टम डिस्प्ले फंक्शन फ्रॉम ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता मी पॅरेंट जो ऑब्जेक्ट आहे त्याच्या प्रोटोटाइप मध्ये डिस्प्ले फंक्शन ऍड केलोय. तर आता मी कुठल्याही ऑब्जेक्ट यूज क्रिएट केलं मी, लेट्स से डिस्प्ले स्टुडंट आणि स्टुडंट 2 तयार केलंय. तर ह्याला मला डिस्प्लेचा ऍक्सेस भेटला पाहिजे. भेटलं पाहिजे की नाही रे? कारण बाय डिफॉल्ट ते इनहेरिट करू लागलं. येस. भेटते का? लेट्स से भेटते का पाहू आपण. डिस्प्ले भेटतंय, इथं तरी भेटतंय. आणि स्टुडंट 2 डिस्प्ले बघू आपण आता. जर मी रन केलं याला, लेट मी टेक दिस थिंग्स खाली फक्त. जर मी रन केलं याला आता, आलं कस्टम डिस्प्ले फ्रॉम फंक्शन फ्रॉम ऑब्जेक्ट. आता मी जितके पण ऑब्जेक्ट तयार करेल त्या ऑब्जेक्टच्या प्रोटोटाइपलाच मी मॉडिफाय केलोय. रूट जे कन्स्ट्रक्टर होतं आपलं त्याच्या प्रोटोटाइपला. त्यामुळे त्या प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये हे फंक्शन मला आता काम करेल मेथड म्हणून. येस सर. राईट. आता तुम्ही जे बाकीचे कस्टम मेथड्स बघितलं, ओन प्रॉपर्टी डिस्क्रिप्टर, आणखी जे ऑब्जेक्टच्या मेथड्स आहेत आपल्या कोणकोणते स्प्लाइस, कोणकोणत्या तरी ऑब्जेक्टच्या इन्क्लूड्स, कंटेंट्स, प्रॉपर्टीज, व्हॅल्यूज, ह्या सगळ्या व्हॅल्यू कुठतरी असं कोणतरी ऍड केलेलं आहे, राईट? ऑब्जेक्ट डॉट प्रोटोटाइप डॉट फंक्शनचं नाव आणि स्पेसिफिक लॉजिक. मग येस सर. हा फक्त त्यांनी केलं, आपण नाही करू शकत ते. हे असं तुम्ही काय करू शकता की यू कॅन ऍड द कस्टम थिंग्स इन युअर प्रोटोटाइप. कळलं का ही गोष्ट? येस सर. येस सर.
तर मी एखाद्या गोष्टीवरचं प्रोटोटाइप जर मी चेक म्हणजे एखाद्या गोष्टीवरती समजा की मी कॉल केलं, लेट्स स्टुडंट टू डॉट डिस्प्ले कॉल केलं. हा आता इथेच पहा. स्टुडंट टू डॉट डिस्प्ले कॉल केलंय मी. ठीक आहे? तर ते अगोदर कुठं जाईल स्टुडंट टू डॉट डिस्प्ले? स्टुडंट मध्ये ही गोष्ट आहे का? स्टुडंट 2 मध्ये डिस्प्ले नावाची प्रोटोटाइप मध्ये समजा सध्या काय लेट्स कन्सिडर फॉर अ कन्सेप्ट काय करा, की स्टुडंट सेपरेट करा, स्टुडंट टू सेपरेट करा आणि ऑब्जेक्ट हे सेपरेट करा. तिन्ही ऑब्जेक्टच आहेत. पण सध्यासाठी आणि मी काय केलं स्टुडंट टू डॉट डिस्प्ले केलं. स्टुडंट 2 मध्ये डिस्प्ले आहे का? स्टुडंट 2 च्या स्पेसिफिक स्टुडंट 2 च्या स्वतःच्या प्रोटोटाइप मध्ये आहे का डिस्प्ले? नाही. नाही. मग तो काय करतो स्टुडंट 2 चा नाहीये, तर तो आपण स्टुडंट 2 चा आपण कोणाला असाइन केला होता व्हॅल्यू स्टुडंटला केला होता. त्याच्या प्रोटोटाइपला असाइन केलं होतं. राइट? तो स्टुडंटचा प्रोटोटाइप चेक करतो मग. स्टुडंट. त्याच्यामध्ये आहे का? नाही. मग स्टुडंटचा पॅरेंट काय आहे? स्टुडंट व्हॉट इज स्टुडंट बाय डिफॉल्ट? ऑब्जेक्ट. मग तो ऑब्जेक्टच्या प्रोटोटाइप मध्ये जाऊन चेक करतो आहे का डिस्प्ले आणि त्यानंतर आपल्याला आउटपुट देतो. आता मी काय केलं स्टुडंट 2 च्या प्रोटोटाइप मध्ये लेट्स से की मी डिस्प्ले नावाचं फंक्शन ऍड केलं. डॉट सेम नाव डिस्प्ले इक्वल्स टू सेम फंक्शन पण त्याच्यामध्ये मी आउटपुट चेंज केलं फक्त. काय केलं आउटपुट चेंज? लॉग स्टुडंट टू स्पेसिफिक फंक्शन. आणि जर आता ह्याला मी रन केलं आता नाउ व्हॉट डू थिंक व्हॉट विल बी द आउटपुट? अगोदर ते स्टुडंट टू चा प्रोटोटाइप चेक करतो तुम्हाला सांगतो मी. त्याच्यामध्ये व्हॅल्यू सापडते का आपल्याला? कळते का? तर ह्याच्यात नाही सापडली तर आणि तरच ते पॅरेंटकडे वर सरकत सरकत जातं. अदरवाईज जे व्हॅल्यू आपल्याला सापडली त्या मोमेंटला ते व्हॅल्यू आपल्याला देऊन टाकतं. कळतंय? एम आय ऑडिबल? आवाज येतो का? हॅलो? आणखी आवाज येतो का? येस सर, येस सर. हो सर. मला आन्सर देत जा. अरे मला कळत नाही. आय एम शेअरिंग द स्क्रीन राईट. मला माहित नाही तुम्ही तिकडे आहात का नाही. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. कळतंय सर. मला प्लीज आन्सर करत जा. मला कळत नाही तुम्ही तिकडे आहात का नाही ते. कारण मी स्क्रीन शेअर करतोय. आय कॅन नॉट गो बॅक अँड चेक एव्हरी टाइम वेदर यू आर देअर ऑर नॉट. ठीक आहे. याच्यात काय प्रॉब्लेम कुणाला आता? नो सर. ठीक आहे. आणखी एक पॉइंट लिहिला होता वर दाखवण्यासाठी. ठीक आहे. फंक्शन ऑब्जेक्ट ओके तर केलं आपण. सेट प्रॉपर्टी केलं. चेन एंड सेट नल. ऑब्जेक्ट विथ प्रोटोटाइप डिस्प्ले फंक्शन शो फंक्शन. हा द JS इंजिन फर्स्ट सर्चेस फॉर द गिवन मेथड ऑर प्रॉपर्टी ऑफ प्रोटोटाइप इन द ऑब्जेक्ट नाही सापडलं तर काय करतं मग पॅरेंट प्रोटोटाइप चेक करते तर पाहिलं आपण. ठीक आहे. बाय डिफॉल्ट आपल्याला कन्स्ट्रक्टर असतो ना जावास्क्रिप्ट मध्ये बाय डिफॉल्ट आपण त्याला रन करत नाही दिलं तरी आपल्याला बाय डिफॉल्ट जावास्क्रिप्ट आपल्याला असाइन करून देतो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. इन द सेम वे वेदर यू गिव्ह इट ऑर नॉट काय होतं कस्टमर आपल्याला कंपल्सरी ते आपल्याला व्हॅल्यू भेटून जातात प्रोटोटाइपच्या. ठीक आहे. मला आता फंक्शन प्रोटोटाइप एकदा चेंज करून बघू आपण. फंक्शन डॉट प्रोटोटाइप डॉट लेट्स से शो इक्वल्स टू फंक्शन लॉग शो. आता बाय डिफॉल्ट जर मी शोला कॉल केलं तर आय थिंक फंक्शन तर शो बाय डिफॉल्ट काय आहे रे? आता लेट्स से सॉरी आता एक मी फंक्शन डिक्लेअर केला फंक्शन
डेमो डिक्लेअर केलं. डेमो डॉट शोला कॉल करेल का आपल्याला फंक्शन प्रोटोटाइप? नाही, ते कॉल नाही केलं पाहिजे. ठीक आहे, आपलं फंक्शन प्रोटो. तर आपण फंक्शन डेमो तयार केला. सो बेसिकली डेमो एक फंक्शन आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट याचं प्रोटोटाइप कोणाचा प्रोटोटाइप असेल? ह्या फंक्शनचा असेल, राईट? आणि येस जर सर. मी Yes, ह्याला sir. रन केलं तर मग बाय डिफॉल्ट आपल्याला काय भेटतं? शो फ्रॉम फंक्शन प्रोटो. तर आपल्याला वरच्या प्रोटोटाइप मधलं आपलं जे फंक्शन ऍड केलं ते फंक्शनचं आउटपुट भेटतंय. Okay. आता जर लॉजिकली आपल्याला एक आन्सर चेक करायचं असेल, लेट से लॉग डेमो नावाचा माझा जो फंक्शन आहे, ह्याचा जो प्रोटो आहे इक्वल्स टू, हा माझा जो ओरिजिनल फंक्शन आहे डॉट त्याचा प्रोटोटाइप आहे, त्याचं उत्तर काय येईल रे? ट्रू. ट्रू येईल. आलं ट्रू. आता डेमोचं प्रोटोटाइप म्हणजे फंक्शनचा प्रोटोटाइप आहे. आणि फंक्शन बाय डिफॉल्ट फंक्शन जर समजा आता लेट से मी जर गेलो इथं, आपल्याकडे डेमो नावाचं फंक्शन आहे आपल्याकडे, डेमो डॉट, जर मी प्रोटो हिट केलं तर मला काय भेटलं? फंक्शन बसलं, फंक्शन नेटिव्ह कोड, हा प्रोटोटाइप भेटला मला. लेट मी जस्ट एक्सपांड दिस. एक्सपांड होत नाहीये, ठीक आहे, ओके. फंक्शन भेटला. जर मी दोनदा कॉल केला ह्याला तर काय भेटलं मला? व्हॅल्यू भेटल्या. डेमो दोनदा नाव झालं का रे आपलं? ठीक आहे, नो वरीज, दोनदा झालं तरी फरक नाही पडत. हा, डेमो डिस्प्ले फंक्शन हे कोणाचा कन्स्ट्रक्टर भेटला आपल्याला दोनदा कॉल केल्यानंतर? Object. ऑब्जेक्टचा. कारण पहिल्यांदा फंक्शनचा भेटला आणि फंक्शन बी बाय डिफॉल्ट काय असतं? ऑब्जेक्ट असतं. इन द जावास्क्रिप्ट एव्हरीथिंग इज ऑब्जेक्ट, वी नो दॅट. तर आता मी तीनदा कॉल केला तर काय भेटेल मला? Right. नल, कारण तिथं आपल्याला चेन संपून जाईल. काय भेटून जाईल? नल. हे डेमो आपण ऍड केलं होतं वरच्या ऑब्जेक्ट मध्ये, तर डेमो इथं ऍड झाले, हे बघा. प्रोटोटाइप मध्ये प्रोटोटाइप डायरेक्टली मॉडिफाय होतो. आपला डिस्प्ले पण इथं ऍड झाले, हे बघा. डिस्प्ले आपण कस्टम ऍड केला होता फंक्शनवर. केलं होतं ना डिस्प्ले? येस सर. Yes, sir. आवाज येत नाही सर. सॉरी, ठीक आहे. आपण इथं जर चेक केलं बॅकएंडला जाऊन लेट से, तर इथं आपण पाहू शकतो की आपल्या डेमोच्या प्रोटोटाइप मध्ये हा बेसिकली डेमोचा प्रोटोटाइप पहिला असेल तो फंक्शनचा असेल आणि दुसरा असेल तो ऑब्जेक्टचा असेल. तर त्या ऑब्जेक्ट मध्ये दोन गोष्टी ऍड झाल्यात ऑब्जेक्टमध्ये. कोणकोणत्या? एक झाला डेमो ऍड झाला, डेमो इक्वल्स टू पुणे, आणि एक डिस्प्ले फंक्शन ऍड, राईट? जे की हे तुम्ही पाहू शकता की बाकीच्यांची Yes, sir. व्हॅल्यू कशी आहे? बाकीच्यांची व्हॅल्यू पेल मध्ये आहे, पण हे एकदम डार्क आहेत. डेमो आणि डिस्प्ले एकदम ब्राईट आहेत, कारण हे आपण कस्टम ऍड केलेत. कुठे ऍड केलेत आपण? तर आपण इथे ऍड केलेत. हे बघा, ऑब्जेक्ट प्रोटोटाइप डॉट डिस्प्ले आणि ऑब्जेक्ट प्रोटोटाइप डेमो. कुठे केलं डेमो? हे स्टुडंट प्रोटो डेमो. ज्यावेळेस तुम्ही चाइल्ड मध्ये एखादं व्हॅल्यू ऍड करता प्रोटोटाइप मध्ये, ते बाय डिफॉल्ट पॅरेंट पण मॉडिफाय होतो. आणि फंक्शन इज नथिंग बट अन ऑब्जेक्ट, त्यामुळे तो ऑब्जेक्टच्या प्रोटोटाइप मध्ये, फंक्शनच्या ऑब्जेक्ट प्रोटोटाइप मध्ये पण आपल्याला डेमो आणि डिस्प्लेची व्हॅल्यू भेटते. Okay, sir. जर
आणखी एकदा सांगू तुम्हाला परत. तर मी एखादा लेट लेट ऑब्जेक्ट डिक्लेअर केला किंवा फंक्शन डिक्लेअर केला. त्यांच्यातला पहिला डॉट प्रोटो भेटतो मला यांचा पॅरेंट कन्स्ट्रक्टर जो की आहे ॲरे. पहिल्यांदा जर मी डॉट प्रोटो यूज केलं तर मी ॲरे डॉट प्रोटो मध्ये घुसतो. आणि जर मी परत आणखी एकदा जर यूज केलं तर कशामध्ये घुसतो रे? ऑब्जेक्ट. बाय डिफॉल्ट एव्हरीथिंग इज व्हॉट? हा. तर सेम वे मध्ये जर मी ऑब्जेक्टला प्रोटोटाइप मध्ये घुसलो तर मी लेट्स से की मी ऑब्जेक्ट मध्ये प्रोटोटाइप मध्ये मी आय एम ट्राइंग टू एंटर, तर मला कोणाचा भेटतो? कारण बाय डिफॉल्ट ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्ट असतो. ऑब्जेक्ट मध्ये एक चेन कमी असते कारण बाय डिफॉल्टली आपण ऑब्जेक्ट मध्ये घुसतो लगेच. ठीक आहे. ॲरे हा ऑब्जेक्ट आहे पण ऑब्जेक्ट डायरेक्टली ऑब्जेक्ट आहे ना रे. अगोदर ARR मग ॲरे आणि ॲरे हा ऑब्जेक्ट आहे. Yes, sir. ओबीजे डायरेक्ट आपल्याला ऑब्जेक्ट म्हणून भेटतो. आता फंक्शन डेमो जर मी पहिल्यांदा घुसलो मध्ये डेमो डॉट प्रोटो मध्ये तर मला भेटतो फंक्शन डॉट प्रोटोटाइप, राईट, पॅरेंट कन्स्ट्रक्टर. आणि आणखी एकदा मध्ये घुसलो तर आपल्याला काय भेटतं? Null. बाय डिफॉल्ट नाही फंक्शन फंक्शन पण काय आहे? हा ऑब्जेक्ट आहे. Sir, आवाज खूप ब्रेक. ठीक आहे, ही गोष्ट कळली तुम्हाला? तर नल भेटतं. आणि जर याच्यामध्ये Yes. घुसलो तर नल भेटतं. आणि जे पुढे जर गेलो तर नल भेटतं. इज देअर एनी इश्यू रिगार्डिंग दिस? No, sir. आता प्रोटो कशावर यूज करायचं? तर प्रोटो यूज करायचं तुमच्या इन्स्टन्स वरती, स्टुडंट वरती प्रोटो यूज करायचं. आणि जर तुमचा जो ऑब्जेक्ट असेल त्याच्यावरती काय यूज करायचं? कन्स्ट्रक्टर त्याच्यावरती प्रोटोटाइप. मी इथं नोट डाऊन केलंय वरती प्रोटो कधी यूज करायचं आणि प्रोटो कधी यूज करायचं. ठीक आहे. आय एम पुशिंग दिस कोड, गो थ्रू इट. असिंक अवेटचा आपण चेक करा. आपण जावास्क्रिप्ट संपत आले आपला आता. बॉम्ब आणि डॉम राहिले. डॉम तर आपल्याला रिॲक्ट मध्येच बघायचं त्यामुळे फक्त बॉम्ब बघणार आहे आपण सध्या. प्रोटोटाइप अँड असिंक अवेट. बाकी तर काय रिॲक्ट तर खूप लवकर संपून जाईल आपलं. दररोज 1.5-2 तास घेतलं तर साधं संपून जाईल नॉवल. ठीक आहे. ओव्हर द वीकेंड प्रॅक्टिस करा यावरती. इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ प्रोटोटाइपचे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स पण प्रिपेअर करा. इंटरव्ह्यूवरती हमखास विचारले जातात क्वेश्चन्स. ठीक आहे. एनी इश्यूज गाईज? No, sir. अजिंक्य, हा शो मी स्क्रीन लवकर. तुझा काही प्रॉब्लेम बघू दे, मला जावं लागेल. ठीक आहे, बाकीची स्क्रीन मीटिंग सोडू शकता. नो इश्यूज.